आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. हे नरेंद्र मोदी नाही माहिती. मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे. ही माझी माहिती आहे. कोणी कितीही इन्कार केला तरी माझी माहिती पक्की आहे. मोदींनी आश्वासन दिलं आहे फडणवीसांना, तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल. तुम्ही कशा करता फडणवीसना घालवत्या महाराष्ट्रातून? एकनाथ शिंदे कामाला लागले ते तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी या या बोला, काय प्रश्न आहे तुमचा? प्रश्न काय आहे? सामनामध्ये आज मोदींनी फडणवीसचं केंद्रात नाव सुचवलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील चांगल्या प्रकारचं उत्तम असं सीएम येणार आहे असं देखील आज सामनामध्ये मी असं लिहिलेलं आहे आणि मी त्याआधी सुद्धा बोललेलो आहे. या देशाची राजकीय उलथापालथ झाली आणि मोदींची नाचक्की झाली ती केंद्रीय शिक्षण खात्यामुळे. आणि 12 वर्षात प्रथमच मोदींना एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला, तो शिक्षण मंत्री. या देशातला विद्यार्थी आणि तरुण इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा देत जंतर मंतरसह संपूर्ण देशात रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागला, तो शिक्षण खात्याच्या कारभाराविरुद्ध. शिक्षण खातं हे कोणत्याही देशासाठी एक भक्कम तरुणांची पिढी घडवणारं खातं असतं. कोट्यावधी तरुणांचं भविष्य त्या खात्याशी संबंधित असतं आणि तिथेच वाळवी लागली आणि मोदींना माघार घ्यावी लागली. मोदींचा पराभव केला तरुणांनी. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये असं आहे की या खात्यासाठी एक दूरदृष्टीचा, उच्च शिक्षित, चांगला प्रशासक असलेला नेता नेमावा. आणि या क्षणी देशामध्ये उत्तम शिक्षण मंत्री कोण होऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. हे नरेंद्र मोदी नाही माहिती. आणि दिल्लीतली जी माझी माहिती आहे त्यानुसार प्रधानमंत्री मोदींनी या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली की तुम्ही केंद्रात येऊन मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याला शिक्षण खातं म्हणत नाहीत, त्याला HRD मिनिस्ट्री म्हणतात. आणि खूप मोठं खातं आहे. पहिल्या 5 खात्यांमधलं ते खातं आहे, डिपार्टमेंट आहे. मनुष्यबळ विकास खात्याचं जबाबदारी आपण घ्यावी अशी त्यांना मोदींनी सूचना केलेली आहे. ही माझी माहिती आहे. कोणी कितीही इन्कार केला तरी माझी माहिती पक्की आहे. पण काल आपण जर बघितलं अमित शहा यांच्या भेटीसाठी सुमित्रा पवार असतील, एकनाथ शिंदे असेल, तसं महाराष्ट्रामध्ये जर देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये गेले तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोण बसेल? बघा, मुख्यमंत्री देवेंद्रजी केंद्रात गेले तर मुख्यमंत्री कोण हा प्रश्न येत नाही. भारतीय जनता पक्षामध्ये अशी परंपरा आहे सध्या की दिल्लीतूनच राज्य करायचे. सध्या जे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, तुम्हाला त्यांचं नाव माहिती आहे? एकदाच आमदार झालेले गृहस्थ आहेत. शेवटच्या बाकावर बसणाऱ्या गृहस्थाला मुख्यमंत्री केले. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आपल्याला माहिती आहे? मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचं नाव आपल्याला माहिती आहे का? नाही. शोधून काढतात. जो कमीत कमी कार्यक्षम, अलोकप्रिय आणि ज्याच्यात नेतृत्व करण्याची क्षमता नाही अशा व्यक्तीला शोधून भारतीय जनता पक्ष पदावर बसवतो. पण माझ्या माहितीप्रमाणे मोदींनी आश्वासन दिलं आहे फडणवीसांना, तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री नेमला जाईल. या देशाला एक उत्तम शिक्षण मंत्री मिळो अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि ती बहुतेक सरकारची सुद्धा इच्छा आहे. आता देवेंद्र फडणवीस काय विचार करतात ही त्यांची भूमिका आहे.
पुण्यामध्ये अमित शहाचे स्वागताचे बॅनर आपण देखील एक ट्विट केलं. त्या ठिकाणी बाळासाहेबांचे आनंद दिघे साहेबांचे बघा, एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक हे एक नंबरचे ढोंगी आणि भंपक आहेत. हिंदुहृदय सम्राटांचे खरे वारसदार वगैरे म्हणतात ना स्वतःला. आनंद दिघे माझे गुरु. कसले गुरु? बाळासाहेब ठाकरेंचा तुमचा काय संबंध? काल घाबरले. अमित शहा एक तर काळोखात चालले 2 वाजता घाबरून जनतेला. आणि त्यांच्या स्वागताच्या बोर्डावर आपण स्वतःला अमित शहाच्या कृपेनं दिलेल्या शिवसेनेचा प्रमुख मानता ना. त्या फलकावर स्वागताच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. स्वतःचे जे गुरु आहेत आनंद दिघे त्यांचा फोटो नाही. का भीती वाटते? मालकांनी सांगितलं आहे ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा नाही म्हणून. ते दिसलं ना काल. पुण्यामधल्या कुठल्याही होर्डिंगवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. आणि त्यांचे गुरु म्हणून जे मिरवतात दिघे साहेब म्हणून, त्यांचाही फोटो नाही. हे ढोंगी लोक आहेत, डरपोक लोक आहेत, अमित शहाला घाबरतात. नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, हे लोकसभेमध्ये बोलताना दिसत नाहीये. जे नरेंद्र मोदी आहेत ते इंस्टाग्रामवरून आता संवाद साधायला सुरुवात बघा करतात. की हेच लोक माननीय उद्धव ठाकरे साहेबांना फेसबुक नेता म्हणत होते. कोरोना काळामध्ये खरं म्हणजे बाहेर पडण्यास मोदींनीच बंदी घातली होती. आणि माननीय उद्धव साहेब फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते, मार्गदर्शन करत होते. तेव्हा त्यांच्यावर टीका करणारे कोण? हे तुमचे प्रधानमंत्री मोदी. आता जे पळून गेले ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस. मग आता गेले काही दिवस नरेंद्र मोदी आहेत कुठे? फेसबुकवरच जनतेशी बोलत आहेत ना आणि काम करत आहेत, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. हे सुद्धा फेसबुक प्राईम मिनिस्टर आहेत. जसं अयोध्यामधील राम मंदिरामध्ये पोहोचले की काल राज ठाकरे देखील एक आपल्या भाषणामध्ये म्हटलं की सिद्धिविनायकमध्ये देखील 18 कोटीची दानपेटी खरं आहे ते. सन्मान्य राज ठाकरे यांनी जो स्फोट केलेला आहे त्याच्यामागे फार गंभीर प्रकारचं सत्य दडलेलं आहे. जेव्हापासून शिंदेंच्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आलेल्या आहेत सिद्धिविनायकाच्या त्यांच्या माणसांच्या हातात, तेव्हापासून चोरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. बोले हिंदी में क्या है? राम मंदिर पे जो है एफआईआर दर्ज किया गया विपक्ष के ऊपर। किसके ऊपर? विपक्ष के ऊपर दर्ज किया गया एफआईआर। क्यों भाई, क्यों? राम मंदिर चोरी का मुद्दा उठाना यह अपराध है क्या? चोरी किसने की? बीजेपी के लोगों ने की. चंपत राय किसके आदमी है? बीजेपी का आदमी है. अनिल मिश्रा किसका आदमी है? बीजेपी का आदमी है. गोपाल राय कौन है? बीजेपी का आदमी है. नृपेंद्र मिश्रा कौन है? बीजेपी का आदमी है. उनके ऊपर एफआईआर नहीं है. 1400 करोड़ का घोटाला हुआ है राम मंदिर में. 500 करोड़ की दानपेटियां, दानपत्र चोरी हो गए. बड़े मछली छूट गई, छोटे छोटे बच्चों को अरेस्ट किया. और हमने ये मुद्दा उठाया संसद में और संसद के बाहर, तो हमारे ऊपर एफआईआर लॉन्च होता है. शर्म नहीं आती है लोगों को? ये राम के लुटेरे हैं, राम को लूट रहे हैं. राम 14 वर्ष वनवास पे गए, तब राजा भरत ने उनकी पादुका संभाल कर रखी 14 साल तक सिंहासन पे. वो पादुका की चोरी किए लोगों ने. सीता माई का मंगलसूत्र चोरी हो गया वहां से. राम के आभूषण चोरी हो गए और हमने आवाज उठाया, तो हमारे ऊपर आप एफआईआर दर्ज करेंगे. ठीक है, देख लेंगे. सिद्धिविनायक तो चोरी हुई है, इसके आगे क्या होगा? सिद्धिविनायक में नहीं, देश के पूरे मंदिर में चोरी हो रही है और सभी मंदिर बीजेपी के कंट्रोल में है. सब तिजोरी की चाबियां मंदिर की जो है ना, ये फडणवीस और मोदी जी के लोगों के हाथ में है. चोरी चोरी हो रही है भगवान के घर में. चलिए, सामने आपने लेख लिखा है, फडणवीस की अफसारी की है, उनको दिल्ली जाने का है, किस तरह से देखते हो? हाँ, तो मैंने सच बोला है, पहले भी बोला था कि देवेंद्र फडणवीस इस देश के अच्छे एजुकेशन मिनिस्टर बन सकते हैं. और मोदी जी की भी यही भावना है कि जिस एजुकेशन मंत्रालय के वजह से
उनको घुटने टेकने पड़े, बार बार माफ़ी मांगनी पड़ी, इतना बड़ा आंदोलन झेलना पड़ा, तो उस मंत्रालय के लिए एक सक्षम एजुकेशन मिनिस्टर की ज़रूरत है। और आज इस देश में एक ही व्यक्ति है जो शिक्षा मंत्रालय यानी HRD मिनिस्ट्री संभाल सकता है, वो है महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी। मेरी जानकारी है मोदी जी ने देवेंद्र जी से उस बारे में बातचीत कर ली है।